पुन्हा 2-3 वर्षामध्ये तुमच्या पायावर उभे करणार आहे. त्यातले पहिल्यांदा जे कमवा शिका पद्धतीचे आहेत त्याबद्दल मी बोलतो. आपल्याकडे 12वी नंतर एक बी व्होक नावाची ब्रांच आहे, बॅचलर ऑफ व्होकेशनल असं त्याचं नाव आहे. सगळ्यांसाठी आहे, म्हणून आता पहिल्यांदा आहे ते सगळ्यांसाठी आहे. अनेक कॉलेजेसमध्ये ती ब्रांच आहे. तर त्यामुळे ह्या ब्रांच मधनं वैशिष्ट्य त्या ब्रांचचं असं आहे की 40% थेअरी 60% प्रॅक्टिकल, की तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिकली एज्युकेशन देऊन तुम्ही तुमच्या पायावर कसं उभं राहू शकता ह्याचं टेक्निक किंवा याचं प्रशिक्षण हे या कोर्समधून तुम्हाला दिलं जातं. आणि त्यामुळे ज्यांना लवकरात लवकर पायावर उभं राहायची इच्छा आहे त्यांनी खरं म्हणजे बीव्होक सारखा मार्ग नक्की निवडावा. त्यातले काही वेगळे कोर्सेस त्याबद्दल मी थोडंसं बोलणार आहे. आपल्याकडे पुणे विद्यापीठात पण एक केंद्र आहे याचंच बीव्होकचं, आणि ते विद्यापीठाच्या आतमध्ये आणि विद्यापीठाच्या आतमध्ये पदवीसाठीचं एकमेव केंद्र ते आहे. बाकी सगळे पदव्युत्तर आहेत पण एकच आहे. त्यांच्याकडे चांगले चांगले कोर्सेस आहेत बीव्होक मधले. फॉर एक्झाम्पल एक आहे रिटेल मॅनेजमेंटचा कोर्स. या कोर्ससाठी पुणे विद्यापीठाने डायरेक्ट मारुती सुझुकी या कंपनीशी टायअप केलाय. आणि त्या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे की 1 वर्ष थेअरी शिकवतात तुम्हाला विद्यापीठात, उरलेली 2 वर्ष तुम्ही मारुती सुझुकीच्या एखाद्या डीलर कडे प्रत्यक्ष कामच करायचं. ही 2 वर्ष जेव्हा तुम्ही काम करता तर तुम्ही ऑटोमॅटिक शिकता, अनुभव मिळवता. आणि अर्थातच ते काही फुकट नाही, तुम्हाला लाखभर रुपये वर्षाला एवढा स्टायपेंड मारुती देते. सो कमवा आणि शिका पद्धतीची योजना, पण स्पेसिफिक कोर्स ज्यातनं तुम्हाला लगेच पुढच्या करिअरमध्ये स्वतःच्या पायावर उभं राहायची संधी मिळू शकते. कारण 2 वर्ष ज्याचा अनुभव आहे त्या माणसाला मार्केटमध्ये नक्कीच किंमत आहे. तिथे अजून पण काही कोर्सेस आहेत, जसं एक सोलर टेक्नॉलॉजीचा कोर्स आहे. आता आपण बघितलं की पंतप्रधान सूर्यघर योजना आहे ज्याच्यामध्ये 1 कोटी घरांवर सोलर बसवायचं आहे आणि महाराष्ट्राने 25 लाखाचं टार्गेट घेतलंय. कोण करणार आहे काम? याच्यासाठीच जे प्रशिक्षण आहे तेही असाच एक बीव्होकचा कोर्स आहे. काही कोर्सेस बीव्होकचे असे आहेत वेगवेगळ्या कॉलेजमध्ये आहेत की खूप चांगले आहेत. फॉर एक्झाम्पल एक आहे रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगचा कोर्स आहे. या कोर्स आता परिस्थिती अशी आहे की अगदी झोपडपट्ट्यांसकट सगळीकडे रेफ्रिजरेटर घरात हा असतोच जवळपास. एसीचं प्रमाण खूप वाढत चाललंय आणि आता एकही कार अशी नसते की ज्याच्यात एसी नाही. मग या सगळ्यांचं मेंटेनन्स, दुरुस्ती किंवा त्याच्यामध्ये काही बसवणे या गोष्टी सगळ्या करायला लागतात. त्याकरता जी मॅनपॉवर लागते ती तयार करण्याचं काम या कोर्समध्ये केलं जातं. आता तर परिस्थिती अशी आहे की हल्ली जर कार मधला एसी बंद पडला तरी लोकांना ते सहन होत नाही. तातडीने म्हणतो दुरुस्त करून पाहिजे. काय नाही, फक्त गॅस लीक झालेला असतो, फार काही ग्रेट काही नसतं. समोरचा माणूस सांगतो देतो करून, 3000 रुपये घेतो. 300 रुपयाचा पण तो गॅस नाही, पण 3000 रुपये घेतो कारण गरज आहे ती. तेव्हा पहिल्यांदा एक लक्षात घ्या, आपण पुढे जे काही करणार आहोत त्याच्यात समाजाची गरज काय हे पण समजून घेण्याची गरज आहे. सो अशा प्रकारचे बीव्होकचे कोर्सेस हा एक नक्की चांगला मार्ग किंवा उपाय असू शकतो ज्याच्यात तुम्ही लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभं राहू शकता. दुसरा एक कोर्स आहे MSCIT नाव ऐकलं? MSCIT. हे MSCIT ज्या कंपनीचं आहे त्यांचं नाव आहे MKCL, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड. यांनी एक कोर्स आणलाय आणि तो आहे IT इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट. आता काय झालंय, आपल्याला IT इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट काय फक्त IT कंपन्यात लागतं असं नाही, आता सगळ्याच कंपन्यात गरज आहे. कारण शेकड्यांनी कॉम्प्युटर्स, लॅपटॉप, डेस्कटॉप्स, सर्व्हर्स हे सगळ्याच कंपन्यात आहे आणि त्याच्या सगळ्याची मॅनेजमेंट इज कॉल्ड एज IT इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट. मग ती करण्यासाठीचा हा कोर्स आहे. 12वी नंतरची मुलं ते घेतात. फक्त एक तुमची कॉम्प्युटर तुम्हाला वापरता येतो की नाही एवढीच टेस्ट आहे. ती काय तुमचं प्रोग्रामिंग वगैरे कोणी बघत नाही, फक्त कॉम्प्युटर वापरता येतो की नाही एवढी टेस्ट घेतात. आणि त्यानंतर तुम्हाला 3 वर्ष एखाद्या IT कंपनीमध्ये डायरेक्ट ते कामालाच लावतात. काम करायचं, अनुभव घ्यायचा आणि मग साइड बाय साइड तुमच्याकडनं इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची डिग्री करून घेतात. शेवटी डिग्री ही डिग्री आहे.
मग ती मुक्त विद्यापीठाची असो तर रेग्युलर विद्यापीठाची असतो, जोपर्यंत ती युजीसी अप्रूव्ड आहे तोपर्यंत त्या डिग्रीची किंमत सेम आहे. उद्या तुम्हाला वाटलं की डिग्री झाल्यावर आता नाही, मला आता स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत, मला MBA करायचंय, मला आणखी काही करायचंय, तर ते करायला ही डिग्री लायक आहेच. त्यामुळे 3 वर्ष तुम्ही 12वी नंतर ऍक्च्युअल काम करून अनुभव मिळवता. ऑब्विसली स्टायपेंड आहे 8 ते 10,000 रुपये महिन्याचा, आणि नंतर डिग्री पण त्याच्यात आहे. मग अर्थात जो 3 वर्षाचा अनुभवी माणूस आहे त्याला जॉब मिळणं काही फारसं अवघड नाही, कारण या इंडस्ट्रीत काय सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये ही माणसं हवीच आहे. सो अशा प्रकारचे काही कमवाशिका पद्धतीचे पण कोर्सेस आहेत. एक अजून शासनाची एक अप्रेंटिसशिप स्कीम आहे. 10वी 12वी ITI डिप्लोमा कशातही झालेला असो, या स्कीम मधनं तुम्हाला साधारणपणे 2 वर्ष एखाद्या कंपनीमध्ये अनुभव दिला जातो. तो अनुभव अर्थात पेड येतो, तुम्हाला सॅलरी मिळते, आणि तो अनुभव तुम्ही घेतल्यानंतर अर्थातच तुम्ही दुसरीकडे कुठेही जायला योग्य होता, कारण तुम्हाला अनुभव मिळालेला असतो. हल्ली प्रॉब्लेम तोच झालाय की अनुभव नाही म्हणून नोकरी नाही, नोकरी नाही म्हणून अनुभव नाही. तर ही स्कीम जी आहे ती तुम्हाला अनुभव देण्यासाठी काढलेली आहे. रॉच लोकांना घेतात, त्यांच्याकडे अनुभव नाही अशाच लोकांना घेतात. 2 वर्ष त्यांना ऍक्च्युअल कंपनीत कामाचा अनुभव देतात, आणि 2 वर्षानंतर मग तुम्ही ऑब्विसली तुमचा जॉब शोधू शकता, किंवा तुम्हाला तेही मदत करतात जॉब शोधायला. अशा प्रकारच्या ऑर्गनायझेशन्स आहेत. इथं पुण्यातच एक कंपनी आहे किंवा संस्था आहे, त्याचंही नाव मी कोणाला आवडलं तर देईन. पण हे सगळे जे ऑप्शन्स आहेत हे कमवाशिका या पद्धतीचे आहेत. आता मी थोडस एक वेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत, हे 12वी नंतरचे डिप्लोमा कोर्सेस आहेत. आपल्याकडे कसं आहे, डिप्लोमा म्हटलं की 10वी नंतर. इथे 3 कोर्सेस 12वी नंतरच्या डिप्लोमाचे आहेत. त्यातला एक सगळ्यांसाठी आहे, आर्ट्स कॉमर्स सायन्स, आणि उरलेले 2 फक्त सायन्स वाल्यांसाठी. आधी फक्त सायन्स वाल्यांसाठी जे कोर्सेस सांगतो. एक सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी नावाचा एक कोर्स आहे, डिप्लोमा इन सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, आणि पुण्यातच आहे, कुठं लांब जायचं नाही. फर्ग्युसन कॉलेजच्या आवारात अख्ख्या महाराष्ट्रात एकाच ठिकाणी हा कोर्स आहे. त्या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे की 3 वर्षाच्या कोर्समध्ये तुम्हाला 8 महिने ऍक्च्युअल कंपनीत जाऊन कामच करावं लागतं. म्हणजे 2 वर्षी 4-4 महिन्याची इंटर्नशिप आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अर्थात स्टायपेंड मिळतो त्याच्या 8 महिन्याचा. त्या 8 महिन्याच्या स्टायपेंड मध्ये कोर्सचा खर्च भरून निघतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला फुकटात तो कोर्स पडतो. त्याच्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे तो डिप्लोमा होईपर्यंत 8 महिन्याचा अनुभव झालेला असल्यामुळे तुम्हाला जॉब मिळणं सोपं जातं. अख्ख्या महाराष्ट्रात एकच कोर्स असल्यामुळे कमी विद्यार्थी बाहेर पडतात, त्यामुळे जॉब मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यांच्याकडे ऑलमोस्ट 100% प्लेसमेंट आहेतच. सो सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा. दुसरा एक डिप्लोमा आहे, तो आहे फार्मसीचा डिप्लोमा. 2 वर्षाचा आहे मोजून. आणि ह्या डिप्लोमाचं वैशिष्ट्य म्हणजे हा 2 वर्षाचा डिप्लोमा तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुम्हाला स्वतःचं मेडिकल शॉप काढता येतं. तुम्हाला एखाद्या फार्मसीमध्ये, हॉस्पिटलच्या मोठ्या मोठ्या फार्मसीज आहेत त्यांच्याकडे तुम्हाला जॉब मिळू शकतो, किंवा जेवढ्या फार्मा कंपन्या आहेत त्यांच्या सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो. हे सगळं तुम्हाला या फक्त 12वी नंतरच्या 2 वर्षाच्या कोर्स नंतर आहे. ऍडमिशन साठी कुठली सीईटी, जेई, नीट काही लागत नाही, फक्त 12वीच्या मार्कावर ऍडमिशन आहे. सो एक खूप चांगला ऑप्शन म्हणून या कोर्सकडे बघता येईल. दुसरं जो सगळ्यांसाठी आहे त्याचं नाव आहे डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट. हाही फक्त 12वीच्या मार्कावर आहे. आणि आता परिस्थिती अशी आहे की हॉटेल मॅनेजमेंट मध्ये रोजगार आणि स्वयंरोजगार दोन्हीच्या चांगल्या संधी आहेत. डिग्री का डिप्लोमा याचं महत्व त्या फील्ड मध्ये नाही, कारण तुम्ही काम किती चांगलं करू शकता त्याच्यावर महत्व ठरतं. त्यामुळे हा डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंटचा दुसरा काही लहान नाही, 3 वर्षाचा कोर्स आहे. तो झाल्यानंतर तुम्हाला रोजगार आणि स्वयंरोजगार दोन्हीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. मुख्य म्हणजे इथं सरकारी कॉलेज आहे मॉडेल कॉलनीमध्ये, तिथं सुद्धा हा कोर्स आहे. आणि 12वीच्याच मार्कावर आहे, काही वेगळं करायचं नाही. फक्त एक गोष्ट तुम्हाला मला त्यातली सांगायचीच आहे की असं जेव्हा तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट फील्ड मधला डिप्लोमा डिग्री काही करता तेव्हा अर्थातच या 3 वर्ष तुम्हाला प्रचंड फिजिकल कष्ट, मेंटल नाही, फिजिकल कष्टाची तयारी ठेवली पाहिजे.
वेळेला 12 तास 14 तास 16 तास 18 तास एवढा काम करायची सुद्धा आपली तयारी पाहिजे, तर या फील्ड मध्ये तुम्हाला चांगलं करिअर मिळू शकतं. घड्याळ नाही पाहिजे, घड्याळ. उद्या तुम्ही एखाद्या हॉटेलात गेले रात्री 8 8:30ला, हा तिथला तो मॅनेजर म्हणला ही का वेळ आहे का यायची, अरे मला काही घरदार आहे का नाही, चालेल का? तर नाही चालणार. म्हणजे याचा अर्थ घड्याळाकडे बघायचं नाही, वेळेला 15 16 18 तास काम करायची तयारी. याच्या जोरावर तुम्हाला या इव्हन डिप्लोमाच्या जोरावर सुद्धा चांगले अगदी 5 स्टार 6 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये सुद्धा जॉब मिळू शकतात, किंवा तुम्ही स्वतःचही काही करू शकता. एक लक्षात ठेवा, हे एकमेव फील्ड असं आहे की जिथं रिसेशन नाही. कारण माणसांचं खाण्याचं प्रमाण कमी होत नाही, काही उद्या जगात तिकडं. आणि त्यामुळे याच्यामध्ये स्वतःच करायच्या पण संधी खूप जास्त असू शकतात. तेव्हा हा डिप्लोमा हा सगळ्यांकरता उपलब्ध आहे, हे एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत थोडेसे ब्रांच स्पेसिफिक कडे. त्याच्यामध्ये कॉमर्सच्या मुलांकरता सांगतो, नाही अर्थात त्यांना कॉमर्सच पाहिजे असं नाही, त्यांना आर्ट्स वाले पण चालतात, त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. काय झालंय, सीए होणाऱ्यांचं फार कमी प्रमाण आहे, कारण सीए हा कोर्स तसा अवघडच आहे. लेट्स बी फ्रँक, हा काही सगळ्यांना झेपणारा कोर्स नाही. फायनल ची जी एक्झाम आहे सीए ची, त्याचा रिझल्ट 10-12% वर लागत नाही. पण ज्या छोट्या कंपन्या आहेत, ज्याला एसएमई म्हणतात, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, खूप मोठं प्रमाण आहे त्यांचं, पण त्यांना सीए परवडत नाही. त्यांना लागतो अकाउंटंट, पण दुर्दैवाने तोच मिळत नाही अशी अवस्था आहे. म्हणून असे अकाउंटंट तयार करण्याचा कोर्स सुद्धा उपलब्ध आहे. फार नाहीये, 1 वर्षाचा कोर्स आहे, मोजून 12वी नंतर सुद्धा तुम्हाला तो करता येतो. या कोर्समध्ये त्यांनी तो अर्न अँड लर्न पद्धतीचा कोर्स केलाय. म्हणजे 2 तास सकाळी तुम्ही कोर्स करायचा, उरलेले 8 तास तुम्ही ऍक्च्युअल त्या एसएमई मध्ये एखाद्या कामच करायचं. म्हणजे जेव्हा तुम्ही वर्षभराचा अनुभव घेता, त्यावेळी तुम्ही अनुभवी झालातच. ज्युनियर अकाउंटंट म्हणून तुम्हाला संधी या एसएमईज मध्ये मिळू शकते. मला मान्य आहे की एकदम काय कोणाला 50,000 पगार मिळणार नाही, स्टार्टच 15-20 हजार होईल, पण त्यानंतर तुम्ही हळूहळू करत 4 वर्षात 40-50 हजारापर्यंत जाऊ शकता, असं त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. त्यामुळे अशाही प्रकारच्या कंपन्या, अशाही प्रकारचे कोर्सेस हे उपलब्ध आहेत. त्यांना कॉमर्स आर्ट्स सायन्स कुणीही चालतं, त्यांचं काय आग्रह नाही, पण कॉमर्स मध्ये प्रिफर्ड, कारण त्यांना थोडीशी अकाउंटन्सीची बॅकग्राऊंड आहे, कारण शेवटी अकाउंटंटला ती फार मोठी महत्वाची गोष्ट आहे. पण असेही कोर्सेस आहेत. त्याच्यानंतर अनेक सरकारी योजनांमध्ये कोर्सेस आलेले आहेत, ज्याच्यामध्ये प्रमोद महाजन योजना असेल, किंवा मुखर्जी योजना असेल, प्रधानमंत्री योजना असेल, अशा अनेक योजना आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस दिले जातात. आणि कमीत कमी 500 प्रकारचे आहेत, 500. हा, सगळीकडे सगळे असतात असं नाही, पण या पुण्यात कमीत कमी त्यातले 20-25 प्रकारचे कोर्सेस तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे अगदी मोबाईल टेक्नॉलॉजी, मोबाईल रिपेअरिंग पासून ते सोलर टेक्नॉलॉजी पर्यंतचे कोर्सेस तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतील. या सगळ्या कोर्सेसचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही या 4-6 महिन्याचा कोर्स केल्यानंतर त्यात एक तर प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला मिळणार, आणि तो झाल्यानंतर तुम्हाला त्यांच्यावर कंपल्शन सरकारने केले, 50% लोकांना जॉब दिला तरच तुम्हाला त्या पोरांच्या शिक्षणाचे, म्हणजे जे काही कोर्स केलं त्याचे पैसे सरकार देतं, कारण त्यांना ते तुम्हाला देईल. त्यामुळे त्यांच्यावर ते बंधन आहे, आणि म्हणून त्याही कोर्सेस मधनं बऱ्यापैकी प्लेसमेंट मिळू शकते. तर हे सगळे असे कोर्सेस आहेत की जे तुम्हाला 12वी नंतर लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभे करू शकतात. त्याच्यानंतर आपण काही आणखी कॉमन कोर्सेस कडे येणार, पण त्याला मात्र ग्रॅज्युएशन लागतं, ग्रॅज्युएशनच्या आधी नाही. मग काय आहे ग्रॅज्युएशन नंतर? तर काही प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आहेत. स्पर्धा परीक्षा म्हणलं की आमच्याकडे पोरांच्या डोळ्यापुढे एकच, एमपीएससी यूपीएससी. मी अजिबात त्याबद्दल बोलत नाही, कारण त्याच्यामध्ये खरंच सिलेक्शनचं प्रमाण खूप कमी आहे, अवघडच आहे खरं सांगायचं. म्हणजे अगदी साधं सोपं सांगतो, युपीएससी सारखी परीक्षा आहे कलेक्टरची, या परीक्षेला साधारण 16 लाख पोरं त्यांच्या प्रिलिमला बसतात.
त्यातली साधारण 60,000 पोरांना मेन्सला सिलेक्शन होतं. त्या 60,000 मधली 2,000 पोरं इंटरव्ह्यूला घेतली जातात. त्या 2,000 ते 800 पोरं फायनली बाहेर पडतात कलेक्टर होऊन. 16 लाखातली 800. मला त्याच्याबद्दल बोलायचंच नाही. पण देर आर अदर ऑप्शन्स अवेलेबल. त्यातला आता मी खाली एक पाहिलं, मला फार बरं वाटलं. ग्रॅज्युएशन नंतर बँकिंग, इन्शुरन्स, रेल्वे, सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्टाफ सिलेक्शन कमिशन, डिफेन्स, या सगळीकडे तुम्हाला जायची संधी आहे. मुख्य म्हणजे त्याच्या ज्या परीक्षा आहेत त्या वेगळ्या वेगळ्या असल्या तरी त्याचे विषय आणि स्वरूप सेम आहे. 4च विषय आहेत: इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी म्हणजे ज्याला आपण बुद्धिमत्ता चाचणी म्हणत होतो पूर्वी स्कॉलरशिपला, आणि जनरल मॅथमॅटिक्स अप टू स्टँडर्ड 10th. दॅट्स ऑल. बाकी काहीही नाही. या परीक्षांची तयारी तुम्ही आत्तापासून करू शकता. त्याकरता ग्रॅज्युएशन व्हायची वाट बघायची गरज नाही. हा, तुम्हाला बसता ग्रॅज्युएशन नंतर येईल, पण 3 वर्षाचं तयारी केली तर निश्चितपणे ती तयारी तुम्हाला नोकरी मिळवून द्यायला उपयोगी पडेल. IBPS ची परीक्षा आहे जी बँकिंगसाठी आहे, किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा आहे जी सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये क्लास 2. मग ते इन्कम टॅक्स ऑफिसर पासून ते CBI ऑफिसर पर्यंतच्या सगळ्या पोस्ट ह्या त्या स्टाफ सिलेक्शन मधनं मिळतात. हा, त्यांच्याकडे प्रिलिम फायनल आहे, प्रिलिम आणि मेन्स, पण विषय एवढेच आहेत, बाकीचे विषय नाहीत कुठले. आणि याचा अभ्यास नक्की करता येतो साइड बाय साइड. फक्त एक लक्षात ठेवा, इथं वेळ आणि अचूकता याचं गणित फार जमवणं महत्वाचं आहे. 25 सेकंदात प्रश्न सोडवायचा आहे, 30 सेकंदात सोडवायचा आहे, 40 सेकंदात सोडवायचा आहे. काही परीक्षेला 1 मिनिट सुद्धा मिळतं प्रश्न सोडवायला. पण तो स्पीड आणि ऍक्युरसी या दोन्हीचा मेळ घालण्यासाठी याची खूप प्रॅक्टिस करायला लागते. आणि माझं तर म्हणणं आहे, कमीत कमी 2-2.5 वर्ष याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली, कमीत कमी 100 ते 150 पेपर्स तुम्ही सोडवले या 2-3 वर्षामध्ये, तर तुम्हाला नक्की या परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. विषय सोपे असले तरी ट्रिकी पण आहेत. त्यातला एक विषय तर आपल्याला काय, आमचं सगळं शिक्षण पद्धतीची गडबडच आहे. सातत्याने या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये लागणारा विषय आहे, त्याचं नाव आहे रिझनिंग ॲबिलिटी. आणि हा आमच्या पहिलीपासून ग्रॅज्युएशन पर्यंतच्या कुठल्याच शाखेच्या कुठल्याही वर्गामध्ये शिकवला जात नाही, किंवा सिलेबस मध्येच नाही. हा खरं असण्याची गरज आहे. हे फक्त बेसिक लॉजिक यापेक्षा वेगळं काही नाही. आणि प्रश्न येतात, दुसरीचे सुद्धा प्रश्न येतात त्याच्यात. सोपे असतं तसं नाही. एक साधा प्रश्न विचारतो, दुसरी येतेच आहे. हा येतो रिझनिंग ॲबिलिटी मध्ये. तुम्ही समजा 1 ते 100 आकडे एका कागदावर लिहून काढले, 1 2 3 4 असं करत, तर डिजिट 9 हा अंक तुम्हाला किती वेळा लिहावा लागेल? 4 चॉईस आहेत, 10 11 19 20. बोला पटकन. दुसरीच आहे का प्रश्न? गुड, चला बोला. 10 वेळा. व्हेरी गुड. अजून कोणाचं काय वेगळं? 11 कोण म्हणलं? बर, चला अजून कोणाचं काय वेगळं? कारण 4 उत्तर आहे, तेव्हा 4ही द्यायला हरकत नाही. बोला 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 पटकन. 30 सेकंदाचा वेळ आहे फक्त. 11. चला अजून. संपले 30 सेकंद. आणि उत्तर चुकलंय. 100% चुकलं उत्तर. उत्तर आहे 20. काय केलं आम्ही? 9 19 29 करत 89 पर्यंत गेलो. 90 91 92 93 94 95 ते 9 कुठे आहे? आणि 11 मोजल्यांनी 99चे 2 मोजले एवढेच. पण हे मोजले. दिस इज रिझनिंग ॲबिलिटी, लॉजिक. म्हणजे इतक्या सोप्या प्रश्नांपासूनचे प्रश्न आहेत त्याच्यात. याची प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसच करावी लागते. याला दुसरा पर्याय नाही. आणि हे कुठल्या सिलेबस मध्ये नसल्यामुळे हे आउटसाइड सिलेबस करावं लागेल. त्याच्या पुढचं सध्या आमच्याकडे काय येते, भारत पाक जरा युद्ध झाल्यासारखं झालं थोडस. त्यामुळे सगळे देशप्रेमाने एकदम पेटलेत. कुठं? व्हॉट्सअपवर. प्रत्यक्षात तसं काय कोणाचं काही नाही. जातो का बॉर्डरवर म्हटली की सगळी मागू पडतात.
मी नको त्याला पाठवा. ग्रॅज्युएशन नंतर नाही तर ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असताना सुद्धा तुम्हाला जर संधी असेल लष्करात म्हणजे सेनेमध्ये जायची तर ती एका एक्झामच्या थ्रू आहे. त्याचं नाव आहे CDS, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस. ही एक्झाम UPSC जरी घेत असलं तरी ती कलेक्टरची परीक्षा नाही. CDS ची परीक्षा UPSC ची सगळ्यात सोपी परीक्षा हीच आहे. विषय काय? इंग्लिश आणि जनरल नॉलेज आर्मीत जायचं असेल तर, आणि जर एअरफोर्स मध्ये जायचं असेल तर इंग्लिश, जनरल नॉलेज आणि बेसिक 10वी पर्यंत गणित, दॅट्स ऑल. मग तुम्ही ह्या तयार करतात त्या ती तयार आपोआप होत जाणार आहे, लक्षात घ्या. आणि मग दर 6 महिन्याला परीक्षा आहे. लास्ट इयरला असताना 2दा देता येईल आणि नंतर तुम्हाला वयाच्या 24 वयापर्यंत किती वेळा देता येईल, दर 6 महिन्याला एकदा. आणि ह्या परीक्षेत तुम्हाला डायरेक्ट ऑफिसर, जवान नाही, डायरेक्ट ऑफिसर म्हणून तुम्हाला डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये जाता येईल. अजून एक परीक्षा जी ग्रॅज्युएशन नंतर आहे त्याचं नाव AFCAT. ही एअरफोर्स साठी आहे, पण त्याची कंडिशन आहे 12वी सायन्स पाहिजे त्यांना. 12वी फिजिक्स मॅथ्स कंपल्सरी एअरफोर्स मध्ये जाण्याकरता याच्याकरता हे लागतच आहे. 12वी फिजिक्स मॅथ्स. याच परीक्षेचा 3रा पेपर देऊन होता येतं. फक्त ह्या सगळ्यानंतर एक इंटरव्ह्यू असतो, डायरेक्ट परीक्षेवर प्रवेश नाही. त्याचं नाव SSB इंटरव्ह्यू, सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू. थोडा ट्रिकी आहे, 5 दिवस चालतो. 5 ताहून सुलकूनच घेता येत नाही. मेंटल ॲबिलिटी, शारीरिक ॲबिलिटी, ग्रुप टास्क आणि तुमची स्पीकिंग ॲबिलिटी हे सगळं तिथं बघून घेतलं जातं. पण या SSB तर तुम्ही थ्रू झालात किंवा रेंज आर्मी, एअरफोर्स कुठेही तुम्हाला जायची संधी मिळू शकते. त्यामुळे ते देशभक्ती त्या व्हॉट्सअपला दाखवण्यापेक्षा थोडे इकडं पण आपण प्रयत्न केला तर नक्की जाऊ शकतो, एवढं मी तुम्हाला नक्की सांगेन. अजून एक एंट्री आहे या डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये जायची, ज्याच्याकडे आम्ही फारसं बघत नाही, आणि ती आहे NCC स्पेशल एंट्री स्कीम. NCC माहिती असेल ना तुम्हाला? हा, NCC असते. NCC ही त्याच्यात पण विंग आहे, एअरफोर्स विंग, आर्मी विंग, नेव्ही विंग. तर माझी तुम्हाला विनंती आहे, ज्याच्यात कशात तुम्हाला जायचंय ती विंग जॉईन करा पुढची 3 वर्ष, FY SY TY. आणि काही आपल्याच कॉलेजमध्ये असलं पाहिजे असं बंधन नाही. इथे सिम्बॉयसिस माहितीये तुम्हाला सगळ्यांना, इथे खिंडीतलं सिम्बॉयसिस. त्या सिम्बॉयसिसचा चढ तुम्ही उतरलात, सिम्बॉयसिस वरून खाली उतरलात टुवर्ड्स BMCC रोड की डाव्यात एक मोठं ग्राउंड आहे. ते ग्राउंड NCCचं ग्राउंड आहे. दर रविवारी तिथे NCCचं ट्रेनिंग चालतं. 3 वर्ष तुम्ही तिथं जरी NCCत गेलात आणि NCCचं C सर्टिफिकेशन असतं, C सर्टिफिकेशन, ते तुम्ही बी ग्रेड जर तुम्ही मिळवू शकलात इन दिस 3 इयर्स तर तुम्हाला NCC स्पेशल एंट्री स्कीम दरवर्षी जाहिरात आर्मी, एअरफोर्स या दोघांचीही निघते. आणि त्यांची कंडिशन आहे त्याच्यात तर तुम्ही झाला असाल तर परीक्षाच द्यायची नाही, डायरेक्ट इंटरव्ह्यू आणि देन सिलेक्शन ऑफिसर म्हणूनच. सो ज्यांना असं काही डोक्यात आहे त्यांनी निश्चितपणे साइड बाय साइड, आपण आता विचार करते तर साइड बाय साइड काय करता येईल याचा, तर साइड बाय साइड याचा अभ्यास सुरू केला पाहिजे. या सगळ्या स्पर्धा परीक्षांचा सुदैवाने विषय एकच आहेत, विषय वेगवेगळे नाही. पण एवढ्या सगळ्या संधी आपल्यासाठी वाट बघतात. लॉ, वकील, ज्यांना आता 12वी नंतर ही संधी होती पण काही जणांनी ती घेतली नसेल, कारण त्याची एंट्रन्स एक्झाम होती. आता 5 वर्षाचा जो लॉ कोर्स आहे 12वी नंतर त्याची एंट्रन्स आहे, ज्यांनी दिली असेल त्यांना आत्ताही संधी आहे लॉला जायची. पण नसेल दिली काही प्रॉब्लेम नाही, ग्रॅज्युएशन नंतर पण लॉ आहे आणि तो 3 वर्षाचा आहे. म्हणजे 12वी नंतर 5चा आणि ग्रॅज्युएशन नंतर 3चा, म्हणजे 1 वर्ष जास्ती जाईल. पण आता आपण जर एक्झाम दिली नसेल तर आपल्याकडे पर्याय नाही. या लॉ साठी सुद्धा CET आहे ग्रॅज्युएशन नंतरही, आणि त्याचे विषय हेच आहे तो 4: इंग्लिश, जनरल नॉलेज, रिझनिंग ॲबिलिटी, जनरल मॅथमॅटिक्स. म्हणजे या विषयांचा अभ्यास केल्यावर तुम्हाला फक्त स्पर्धा परीक्षा नाही तर लॉला पण एंट्री मिळू शकेल. आता आमच्या देशामध्ये 7 कोटी खटले वेगवेगळ्या कोर्टात पेंडिंग आहेत आणि रोज हजारांनी दाखल होत आहेत. त्यामुळे ज्या व्यवसायाला मरण नाही त्याचं नाव लॉ किंवा वकील.
हा, पण हा व्यवसाय आहे लक्षात ठेवा. नोकऱ्यांचं प्रमाण कमीच, त्यामुळे तुमच्या स्किलवर तुमचा पैसा आहे. तासाला 1,00,000 रुपयापासून ते वर्षाला 1,00,000पर्यंत कमवणारे वकील मी पाहिले, ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे. पण नक्की चांगलं करिअर मिळू शकतं, पण त्याच्यासाठीच्या एंट्रन्सचा अभ्यास या अभ्यासामध्ये ऑटोमॅटिक होणार आहे, लक्षात घ्या, की ज्यातनं तुम्ही पुढे जाऊ शकता. अजून एक ऑप्शन आहे जो ग्रॅज्युएशन नंतर आहे, परत याच अभ्यासावर तुम्हाला तिथेही प्रवेश मिळू शकतो. दॅट इज कॉल्ड एन MBA, मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. MBA जे आपण एंट्रन्स एक्झाम्स आहेत, विषय हेच आहे. म्हणजे ह्या 4 विषयांचा अभ्यास पुढच्या 3 वर्षात केल्यानंतर तुमच्या पुढे 10-15 प्रकारचे ऑप्शन ओपन होणार आहेत. आणि हे BA, BCom, BSc काय तुम्ही करत असाल ते करता करता साइड बाय साइड करता येण्याचाच ऑप्शन आहे. आणि याचा अभ्यास फार अवघड नाही, आपण करू शकतो. आणि मगाशी मी खाली पाहिलं त्याचे प्रिपरेटरी क्लासेस इथं होत आहेत. फायदा घेतला पाहिजे. प्रॉब्लेम आपला हाच आहे, आपण फायदाच घेत नाही. IBPS प्रिपरेटरीचा जरी तुम्ही फायदा घेतला तरी तोच अभ्यास सगळ्या परीक्षांना नाही. घ्या ना फायदा त्याचा, करून घ्या. अजून एक गोष्ट आम्हाला करायची या पुढच्या 3 वर्षामध्ये, म्हणजे ग्रॅज्युएशनला जात आहे, तो म्हणजे इंग्लिश कम्युनिकेशन स्किल. इथं आम्ही फार मार खातो. काय आम्हाला पहिलीपासून इंग्लिश, तुम्ही सगळे पहिलीपासून इंग्लिशवाले आहात, म्हणजे 12 वर्ष इंग्लिश लँग्वेज शिकलाय, पण आजही 4 वाक्य एकमेकाशी इंग्लिश मध्ये बोलायला सांगितले ना, संपलाच विषय, नाहीच होऊ शकत ते. का मला कशाचा एवढा भीती वाटते, काय होतं मला कळत नाही. पण पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन स्किल दॅट टू ऑल्सो इन इंग्लिश आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ते तुम्हाला एका रात्रीत येऊच शकत नाही. जे कोणी 2 आठवडे 3 आठवड्यात फाड इंग्लिशवाले क्लासेस आहेत ना, त्या सगळ्या क्लासेसवाल्यांचा फायदा आहे, तुमचा नाही. कारण असं होत नाही हो, जे 12 वर्षात झाली तर 3 आठवड्यात कसं होईल, होत नाही. याला प्रचंड प्रॅक्टिस लागणार आहे. काही गोष्टी तुम्ही या पुढच्या 3 वर्षात करण्याची गरज आहे. एक, काय नाही, रोज फक्त अर्धा पाऊण तास टीव्हीवर बातम्या बघा, इंग्लिश मधल्या, हा, मराठी हिंदीतल्या नाही. ऑटोमॅटिक तुम्हाला काय लँग्वेज बोलली जाते आज ती कळेल. सगळं कळेल असं नाहीये. बातम्या बघा एवढ्या करता म्हणलो की साधारण मागची दृश्य बघून आपल्याला अंदाज येतो, नाही का. इंग्लिश सिनेमा आपण, इंग्लिश सिनेमा किती जण बघतात तिथं? हा, 100% बोललेलं कळणारे किती हातवर नाही कळत. 100% बोललेलं कळूच शकत नाही, त्यांचं प्रोनाऊन्सिएशनच एवढं वेगळं आहे. मग ते एवढे फास्ट बोलतात असं आपल्याला वाटतं, त्यांच्यासाठी ते नॉर्मल आहे की कळत नाही. पण तरी बघताना का लावून लावून अर्थ कळतो. तसंच हे आहे, तुम्हाला 6 महिने तरी इंग्लिश न्यूज रोज बघितल्या पाहिजे, ज्यातनं आपोआप काही गोष्टी तुमच्या कानावर पडतात. एक लक्षात घ्या, कानावर पडलं की तोंडातनं बाहेर हळूहळू यायलाच लागतं, चांगलं असेल किंवा वाईट असेल. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले असं आपण ऐकलंय सगळ्यांनी. खरं खोटं माहित नाही, आता ते आपल्याला, आपण काय तेव्हा नव्हतो, पण शक्य आहेच. कारण ते रोज म्हणत होते, तो रेडा रोज ऐकत होता. ऐकून ऐकून रेड्याला सवय झाली जर ते म्हणायची. आपण तर माणसं आहे ना, म्हणजे ऐकतो आपण, जर ते बोलणं आपल्याला अवघड नाहीच आहे, फक्त हे करावं लागेल. दुसरी एक गोष्ट करायला लागेल, थोडस वाचन एक्स्ट्रा वाढवायला लागेल. सहसा आम्ही सिलेबसही वाचत नाही पूर्ण, तर बाहेरचा वाचायचा प्रश्नच नाही. प्रगतीच्या नोट्स घेऊन ते 21 अपेक्षित 50 अपेक्षित त्याच्यावरनं पास होऊ, हेच चालतं धंदा, मला माहिती आहे. त्यामुळे सिलेबस सोडा, थोडस बाहेरचं वाचायचं शिकलं पाहिजे. त्याच्याकरता भरपूर मटेरियल अवेलेबल आहे, त्याच्याकरता पैसे पण लागत नाही. मोबाईलवर पण आपल्याला सगळे पेपर, ई पेपर आहेत, वाचा ना. इकॉनॉमिक टाइम्स वाचा, फायनान्शियल टाइम्स वाचा, टाइम्स ऑफ इंडिया वाचा, वेळ पडली तर आहेत अवेलेबल. आणि त्याहीपेक्षा एक गोष्ट, वर्ष 2 वर्ष करण्याची आहे, तरच होईल हे, कसं आपाप होत नाही. तुमचे सगळ्यांचे ना छोटे छोटे ग्रुप आहेत बरं का. विदाउट ग्रुपिझम आमच्या समाजाचंच वैशिष्ट्य आहे, त्यामुळे ग्रुप आहे.
त्या ग्रुपमध्ये ठरवा एक दिवस की दर मंगळवार किंवा दर गुरुवार दर शुक्रवार एक दिवस ठरवा, या दिवशी आपण एकमेकांशी ग्रुपमध्ये दिवसभरात फक्त इंग्लिश मध्येच बोलायचं, दुसरी भाषाच नाही. काय होईल? कदाचित पहिले 2-3 आठवडे सगळे शांत बसतील, शिक्षक तरी खुश होते, आईला बडबड करत नाही काही कमी. पण शेवटी सगळे प्रवासी एकाच बोटीतले आहेत, त्यामुळे हळूहळू ते आईस ब्रेकिंग ज्याला म्हणतात ते होतच. आणि तुम्ही सुरू कराल, लिहून देतो तुम्हाला, 6 महिने जरी तुम्हाला उपक्रम केला तरी ऑटोमॅटिक, मी असं म्हणत नाही की तुम्ही शेक्सपियर व्हा, तो एकच झाला, तिथं सुद्धा झाला नाही दुसरा, तर इथं कुठला व्हायचंय. पण कमीत कमी वर्किंग लेवलचं कम्युनिकेशन जे आवश्यक आहे ते आम्हाला नक्की करता येईल. तेव्हा आम्ही, कारण ग्रॅज्युएशन करणारे बघितले, BA BCom BSc काही करा, त्यांचं एकच टार्गेट असतं, डिग्री कशी मिळेल. ते डिग्रीचा नाही उपयोग होत नुसती मिळवून, साइड बाय साइड तुम्हाला स्किल्स अक्वायर केले पाहिजे. मग त्याच्यामधले ही प्रोफेशनल स्किल्स मध्ये एक स्किल आहे कम्युनिकेशन स्किल, आणि त्याच्या जोडीला काही ना काहीतरी आपल्याला टेक्निकल स्किल्स आत्मसात करता आली. म्हणजे आता कॉमर्सची मुलं आहेत, त्यांच्याकरता काही वेगळे टेक्निकल कोर्सेस आहेत, ते स्किल आपल्याला अक्वायर करता येतं का? साइड बाय साइड मी तर म्हणेन ज्यांना शक्य आहे त्यांनी थोडस 3-4 तास काम करायचा प्रयत्न करा, कारण त्यातनं जे तुम्हाला अनुभव मिळणार आहे ना, तो सगळ्यात जास्त महत्वाचा. त्यामुळे पारंपरिक कोर्सेस असोत नाहीतर स्पेशलाइज स्किल कोर्सेस असोत, तुम्हाला त्या प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळं करून आपल्यामध्ये ते स्किल कसं येईल हे बघावं लागेल. या पुढचा काळ हा स्किल वाल्या लोकांसाठीच महत्वाचा ठरणार आहे. आता सध्या एक फार मोठी भीती आहे, सगळीकडे तेच ऐकायला मिळते, सगळ्याचे बेदरलेत, बावरलेत, बिकॉज ऑफ वन टेक्नॉलॉजी दॅट इज कॉल्ड एज AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तो म्हणे सगळ्यांच्याच नोकऱ्या खाणार आहे, 5 वर्षांनी काहीच उरणार नाही खाली म्हणे नोकरी करण्यासारखं. बकवास आहे, असं होणार नाहीये. जिथे स्किल आहे ती नोकरी नाही खाऊ शकत आहे. म्हणजे साधं उदाहरण आहे, अजूनपर्यंत आणि याही पुढच्या काळात असं काही होईल असं मला वाटत नाही. तुम्ही ऑनलाईन ऑर्डर टाकू शकता कशाचीही, अगदी फूडची सुद्धा, पण तुम्ही ऑनलाईन फूडची ऑर्डर टाकली म्हणून त्या इडली सांबार कॉम्प्युटर मधनं खाली पडलं असं होण्याची शक्यता तुमच्या माझ्या आयुष्यात तर नक्की नाही. कोण करणार आहे ते? ज्यांच्याकडे ते स्किल आहे. हा, व्यवहार होतील ऑनलाईन, मला मान्य आहे, पेमेंट्स ऑनलाईन होतील, नंतर ते जी माणसं आहेत ती पोहोचवण्याचं काम करतील, म्हणजे तेही परत एक प्रकारची मॅनपॉवर लागणारीच आहे. पण जे स्किल त्यातलं करण्याचं आहे ते कोण करेल? उद्या हा पंखा बंद पडलाय, कॉम्प्युटर नाही दुरुस्त करू शकत, त्याला नाही जमणार ते करायला, त्याला माणूस लागणार आहे. उद्या हॉस्पिटल्स मध्ये डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, कॉम्प्युटर काय करेल तिथे? माणूसच लागणार आहे. वकिलाचं काम कॉम्प्युटर नाही करू शकत, त्याला माणूसच लागणार आहे. सो जिथे जिथे काहीतरी स्किल आहे, जिथे जिथे तुम्ही काहीतरी प्रोफेशनल काम करणार आहात, तिथे तिथे AI तुम्हाला खाऊ नाही शकणार. AI कॅन बी अ टूल इन युअर हँड. तुम्ही तुमचं काम सोपं करण्याकरता AI चा वापर करून घेऊ शकता, तो तुम्हाला वापरू शकणार नाही. तुम्हाला त्याचा वापर करून घ्यावा लागेल. आणि आता त्या सगळ्या फील्डमध्ये त्याचा उपयोग होणारच आहे. पण म्हणून प्रत्येकाने AI शिकावं असं अजिबात नाही, कारण ते शक्यही नाहीये. आणि ती टेक्नॉलॉजी एवढी पण सोपी नाही की सगळ्यांनी शिकून सगळेच AI मध्ये तज्ञ झाले, असं होणार नाही. त्याकरता स्पेशलाइज एज्युकेशन लागेल. आणि मग त्याच्याकरता जे आता सायन्स मधनं पुढे इंजिनिअरिंगला वगैरे मुलं जात आहेत त्यांच्याकरता ते अवेलेबल आहे. फक्त अर्थात त्याला ती CET JEE वगैरे, मला माहित नाही तर CET वगैरे दिलेलं कोण आहे का? कशाची CET? इंजिनिअरिंगची दिली का मेडिकलची दिली? आपलं म्हणजे PCM ची दिली का PCB ची दिली? PCM मध्ये किती आहेत?
पीसीएम सीईटी दिलेले, गुड. पीसीबी दिलेली किती आहे? व्हेरी गुड. कशाला दिली पीसीबीची सीईटी? काय करायचंय बॅकअप? फार्मसी. गुड. आता फार्मसी मध्ये जाण्याकरता तुम्ही पीसीएम पीसीबीची दोन्ही सीईटी दिलेल्या मुलांना सांगतो स्पेसिफिकली, फार्मसी मध्ये जाण्याकरता पीसीएम ची पण सीईटी चालते, पीसीबी ची पण चालते. दे आर नॉट स्पेसिफिक अबाउट वन सीईटी. त्यामुळे फार्मसीचं ऑप्शन तुमच्यापैकी प्रत्येकाला ओपन आहे. ज्यांनी ज्यांनी सीईटी दिली आहे त्या मार्कवर डिग्री फार्मसीचा ऑप्शन ओपन आहे. एक लक्षात घ्या, जगातल्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये खाली वर आहे. आयटी इंडस्ट्री वर जाते खाली येते, ऑटो इंडस्ट्री वर जाते खाली येते. एकच इंडस्ट्री जी कायम वर जाते खाली कधीच येत नाही, त्याचं नाव आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्री, औषध कंपन्या. कारण लोकांचे रोग कधीच कमी होऊ शकत नाही. औषधांची गरज सतत वाढते, त्यासाठी लागणारी मॅनपॉवर जी आहे ती या बी फार्म मध्ये उभी राहते. आणि त्या बी फार्म साठी पीसीबी किंवा पीसीएम कुठलीही सीईटी चालते. दे आर नॉट व्हेरी स्पेसिफिक. अनेकांचा समज आहे बायो पाहिजेच, असं काहीच नाहीये. खरं म्हणजे ना फार्मसी मध्ये ना पी लागतं, ना एम लागतं, ना बी लागतं. तिथं लागतं फक्त सी, दॅट इज केमिस्ट्री. पुढची 3 वर्ष केमिस्ट्री केमिस्ट्री आणि केमिस्ट्री एवढंच शिकायचंय. 90% मुलांना ते शिकायला, 90% पोर्शन हा केमिस्ट्रीचा आहे. त्यामुळे चुकून तुमच्यातल्या कोणाचं जर केमिस्ट्रीशी वैर असेल तर प्लीज फार्मसीच्या भानगडीत पडू नका, ते लय डेंजर आहे. पण जे पीसीएम मध्ये आहे त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतो की तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे, तर इंजिनिअरिंग करण्याकरता पहिलं ब्रांच कशी ठरवणार ते, आणि मग काही स्पेसिफिक कॉलेजेस कडे मिळणार आहे. ब्रांच कशी ठरवायची? आमच्याकडे पोरांचं काय सगळं म्हणतात मला कॉम्प्युटर जायचं, असं होत नाही ना, सगळ्यांनाही मिळते ऍडमिशन. पण मग मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल या ब्रांचेस ठरवणार कशा? छापाकाटा करून नाही करता येत. बेसिकली इंजिनिअरिंग इज नथिंग बट 70% फिजिक्स, 30% मॅथमॅटिक्स, बाकी काहीच नाही इंजिनिअरिंग मध्ये. मग तुम्ही 12वी पर्यंत जे फिजिक्स शिकलाय that becomes a base for your selection of engineering branch. 12वी पर्यंत तुम्ही मेकॅनिक्स शिकता, 12वी पर्यंत तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स शिकता, 12वी पर्यंत तुम्ही इलेक्ट्रिकल शिकता. हे 3 पार्ट तुम्ही फिजिक्सचे शिकलेला. त्यातलं तुम्हाला काय आवडलं? इफ मेकॅनिक्स हा पोर्शन तुम्हाला जास्त आवडला असेल तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग कॅन बी बेटर फॉर यू. त्यातलं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स जास्त आवडलं असेल तर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, एएनटीसी इंजिनिअरिंग किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग कॅन बी बेटर फॉर यू. त्यातलं तुम्हाला इलेक्ट्रिकलचं आवड असेल तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा पॉवर इंजिनिअरिंग कॅन बी बेटर फॉर यू. म्हणजे ब्रांच त्याची निवडताना कुठंतरी याचा विचार करण्याची खूप गरज आहे. आणि मग कॉलेजेस, एक तुम्हाला सांगतो, अनेकांना वाटतं मला इथलं पुण्यातलं हेच पाहिजे, जवळचं पाहिजे, असं होत नाही. पुण्याच्या कॉलेजांवर प्रचंड प्रेशर आहे, मार्कांचं प्रेशर खूप मोठं आहे. म्हणजे पुण्यातल्या चांगल्या कॉलेजात, चांगल्याचा अर्थ एकच, जे प्लेसमेंट देतं ते चांगलं कॉलेज. चांगल्या कॉलेजात ऍडमिशन साठी तुम्हाला 97-98 पर्सेंटाईल, नॉट पर्सेंटेज, हे लागणार आहे. पण आम्ही थोडं बाहेर प्रयत्न केला बघायचा. बाहेर म्हणजे काय, कुठं अमेरिकेत नाही जायचंय. मी कालच गेलो, तो इचलकरंजीचं एक कॉलेज आहे, SIT, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. मला फार आश्चर्य वाटलं, असं कॉलेज पुण्यात पण नाहीये. ऍडमिशन 100% मिळेल. विचार करा, AI आणि डाटा सायन्स असा त्यांचा इंजिनिअरिंगचा कोर्स आहे, AIDS. त्यांच्याकडं एक मेकॅट्रॉनिक्स नावाचा आहे, त्यांच्याकडे एक रोबोटिक्सचं इंजिनिअरिंग आहे. त्यांनी काय केलंय, आणि जे खरं कॉलेजनी प्रत्येक केलंच पाहिजे इंजिनिअरिंगच्या, इज नथिंग बट, एक तर ते ऑटोनॉमस आहे त्यामुळे पोर्शन त्यांच्या हातात आहे, नथिंग बट मिनिमम 6 months इंटर्नशिप हे त्यांनी प्रत्येकाला केलंय. तुम्ही आपोआप ग्रॅज्युएशन होईपर्यंत 6 महिने कामच करता इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा, व्हेर यू गेट एक्सपिरियन्स. आणि त्यांचा अनुभव असा आहे की ज्या इंटर्नशिपला 6 महिने ज्या कंपनीत ते पोरगं जातं, 50% वेळा ती कंपनी ठेवूनच घेते, ये म्हणते माझ्याकडेच. कारण त्याचा अनुभव त्यांना 6 महिने आलेला असतो. प्लेसमेंटचा 50% प्रश्न तिथंच सुटतो त्यांचा. प्लस त्यांच्याकडे जवळपास 200 कंपन्या आहेत प्लेसमेंटसाठी. म्हणजे आपण बाहेरचं थोडंसं बघायचा प्रयत्न केला. आपल्यासाठी सीट्स राखीव आहे. म्हणजे ती येते शिवाजी युनिव्हर्सिटी, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सगळ्या युनिव्हर्सिटीसाठी त्यांच्याकडं साधारणपणे 20% जागा राखीव आहे.
कोण जाणार बाकी सगळीकडनं तिथं? गेलो तर आपणच. म्हणजे एआय किंवा डाटा सायन्सच्या इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळू शकेल तिथं, आणि फी खूप कमी. आपल्या मानाने फारच कमी आहे फी त्या भागात, कारण तेवढी क्रयशक्तीच नाही. तेव्हा कुठंतरी आपण जे आता इंजिनिअरिंगचा विचार करते त्यांनी हे बघितलंच पाहिजे. ज्यांनी पीसीबी घेतलंय त्यांनी फक्त फार्मसी नाही, त्यांच्याकरता अजून एक चांगला ऑप्शन उपलब्ध आहे, आणि तो आहे ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चर मध्ये हीच सीईटी चालणार आहे. आणि आता देशातलं सगळ्यात चांगलं, महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं कॉलेज तर आपल्याकडचं आहे, कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर पुणे. ऍडमिशन फार अवघड आहे, कारण तिथं फार जास्ती पर्सेंटाईल लागतंय सीईटी. पण देर आर अदर कॉलेजेस प्रोव्हाइडिंग यू ऍग्रिकल्चर एज्युकेशन. त्यामुळे फक्त बॅकअप ऑप्शन म्हणून फार्मसीचा विचार करू नका, तर ह्या सीईटीवर तुम्हाला ऍग्रिकल्चर मिळणार आहे याचा पण विचार करा. अजून एक सुद्धा कोर्स आहे खरा, जे आता सायन्सवाले आहेत, अजूनही त्यांच्या डोक्यात असेल तर तो करता येईल, आणि दॅट इज कॉल्ड एज आर्किटेक्चर. याची एंट्रन्स अजून सुरू आहे आणि ती जुलैपर्यंत चालू राहणार आहे. 2 आठवड्याला सीईटी घेतात ते, नाटा नावाची. त्यामुळे तुम्हाला आता नाही, अगदी जुलैमध्ये दिली तरी ऍडमिशन मिळू शकते. या सीईटीला अर्थात एकच आहे, ड्रॉइंगचा पेपर आहे. त्यामुळे आपलं ड्रॉइंग चांगलंच पाहिजे. पण ड्रॉइंगचा पेपर दिल्यानंतर आर्किटेक्चर जर तुम्ही केलं तर ऍडमिशन इज नॉट डिफिकल्ट. भरपूर कॉलेज आहेत, ऍडमिशन मिळूच शकते. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे या फील्डमध्ये लॉ सारखंच नोकऱ्यांचं प्रमाण कमी, प्रोफेशन, तुमच्या स्किलवर तुम्ही जॉब मिळवू शकता. सो आर्किटेक्चर हे पण एक फील्ड तुमच्याकरता अजून ओपन आहे, जे आता 12वी झाले, 12वी ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांच्याकरता, की ज्या फील्डमध्ये त्यांना अजूनही सीईटी किंवा नाटा देऊन जाता येईल. बाकीच्या सगळ्या सीईटी आता होऊन गेल्या. मला माहित नाही तर बीबीए बीसीए ची सीईटी दिलेली कोण आहेत का? बीबीए बीसीए सीईटी कोण नाही. दुर्दैव आहे, गेल्या वर्षी सुरू झाली, पोचलीच नाही पोरांपर्यंत. अशी सीईटी असते बीबीए बीसीए ची, हेच अजून पोचलं नाही. अनेक ठिकाणी ही वस्तुस्थिती आहे. पण त्यातनं तुम्हाला बीबीए काय, बीसीए काय, बीबीए सीए म्हणजे बीबीए कॉम्प्युटर ऍप्लिकेशन हे कोर्सेस करू शकता तुम्ही, की ज्यातनं म्हणजे बीबीए सीए किंवा बीसीए सारखा कोर्स केल्यावर तुम्हाला पुढे एमसीएचा ऑप्शन आहे, किंवा तुम्हाला पुढे एमबीएचा पण ऑप्शन राहतो, किंवा बीसीए नंतर सुद्धा जॉब मिळतात. असं काही नाहीये की जॉब मिळत नाही. पण आम्ही जर सीईटीच दिली नाही तर कसं व्हायचं? अजूनही आय डोंट नो, गेल्या वर्षी झालं होतं, यंदा होईल की माहित नाही. देअर कॅन बी सेकंड सीईटी ऑल्सो विच कॅन कम इन जून फॉर बीबीए बीसीए बीबीए सीए एंट्री. अशी जर खरंच आली तर हात जोडून विनंती आहे, त्याला बसावं, ज्यांना पुढे त्यातलं काही करायचं. आता एक हुकला आपला चान्स, तरी ही अजून एक संधी मिळू शकते. मिळेल की नाही मला नाही सांगता येणार, कारण ते शेवटी सरकार, 2च गोष्टींचा भरोसा नसतो, एक निसर्ग आणि दुसरं सरकार. त्यामुळे त्यांनी काय कृपादृष्टी दाखवली म्हणजे थोडक्यात जागाच भरल्या नाही, तर होऊ शकतं. त्यावेळेला कीप आय ऑन दॅट. आणि त्याकरता सीईटी सेल नावाचं एक वेबसाईट आहे आपल्याकडं, अजिबात लक्ष देत नाही आमच्याकडे कोणी. त्या सीईटी सेलवरच या सगळ्या जाहिराती येतात. त्याच्यावर लक्ष द्या, की ज्यातनं तुम्हाला त्या पुढच्या सगळ्या प्रोसेस मध्ये जाण्याची संधी मिळू शकते. जे रेग्युलर कोर्सेस करणार आहेत, बीए बीकॉम, त्यांच्याकरता एक सांगतो की त्यांना मास्टर्स तर करावंच लागेल. नुसत्या बीए बीकॉम वर फारसं काही पुढे मिळायची शक्यता नाही. प्लस त्यांनी ऍडिशनल स्किल्स काही गोळा करणं हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे नंतर स्पर्धा परीक्षांचा ऑप्शनही ओपन राहील, प्लस त्यांना त्या स्किल्सच्या जोरावर पण पुढे काहीतरी करण्याची संधी मिळू शकते. म्हणजे टॅली सारखे कोर्सेस प्रत्येक कॉमर्सच्या मुलांनी केलेच पाहिजे. आता तो बेस आहे, म्हणजे त्याच्यावर जॉब मिळतो असं नाही, पण तो येत नसेल तर जॉब नक्की मिळत नाही. सो टॅली सारखा कोर्स असेल, किंवा टॅक्सेशनचे कोर्सेस आहेत. म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यावर एक अतिशय चांगला कोर्स विद्यापीठाने उपलब्ध करून दिलाय, 1 वर्षाचा डीटीएल नावाचा, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ. आजची परिस्थिती अशी आहे की जीएसटी आलाय आपल्याकडे 2017 साली, जुलै 2017. आज आपण आता जुलै 2025च्या जवळ आलोय. 8 वर्षात त्यातल्या त्यात ज्याला कळतं जीएसटीतलं त्याला सीए म्हणतात. मग त्या जीएसटी संबंधात 1 वर्षाचा जर कोर्स अवेलेबल आहे ग्रॅज्युएशन नंतर, तर आमची बीकॉमची पोरं त्याच्याकडे लक्ष का देत नाही, हा त्यातला महत्वाचा प्रश्न आहे. हा तो आहे लॉ कॉलेजेसमध्ये, त्यात काही वाद नाही,
पण झालं, तुम्हाला संधी आहे. आणि या जीएसटी मध्ये ज्याने 1 वर्षाचा कोर्स केलाय त्याला जीएसटी मध्ये जेवढे जेवढे सीएस किंवा टॅक्स कन्सल्टंट काम करतात ते त्याला पायघड्या घालतील, कारण बोंब आहे त्याची सगळी, नाहीच मिळत, कळत नाही माणसांना. आणि इतके छोटे छोटे व्यापारी आता अडकले त्यात, मोठे तर थोडा, छोटे छोटे लोक सुद्धा जीएसटीच्या कक्षेत आली आहेत. आणि कदाचित आणखीन येत राहतील, ती लिमिट केव्हा ते कमी करतील माहित नाही. त्यांना काहीच कळत नाही. ते मंथली रिटर्न, ते रिकन्सिलिएशन, ते 3 मंथली रिटर्न, 6 मंथली अॅन्युअल रिटर्न, रिकन्सिलिएशन करून त्याचा परतावा काही नाही हो. अतिशय वाईट अवस्था आहे. कोण करणार हे सगळं? त्याच्याकरता टॅक्स कन्सल्टंट लागतात. म्हणजे इज ऑफ डुईंग बिझनेस, टॅक्सेशन फार इझी झालं असं म्हणता म्हणता इतकं कॉम्प्लिकेटेड करून ठेवलंय की तुम्हाला कोणातरी मदत घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. ते मदतीस, तो मदतीचा हात तुम्ही होऊ शकता. त्यामुळे जे कोणी आता कॉमर्स मध्ये ग्रॅज्युएशन करतायत त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही नंतर जर टॅक्सेशनचा कोर्स केलात तर तुम्हाला खूप चांगल्या संधी या पुढच्या आयुष्यात मिळू शकतात. सो हे सगळं तुमच्या पुढे मांडण्यामागे अजून एक उद्देश होता की तुम्ही जेव्हा आता पुढचं शिक्षण घेणार आहात तेव्हा त्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे. अर्थ म्हणजे त्यातनं पुढे अर्थप्राप्ती झाली पाहिजे. त्यामुळे शिक्षण घेताना याचा प्रामाणिकपणे विचार करा. आणि एक गोष्ट अजून, दरवेळेला नोकरी 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 असंच बघितलं पाहिजे असं नाही. एंटरप्रेन्योरशिप किंवा स्वतःच काहीतरी याला सुद्धा खूप महत्व आहे. पण आम्ही दुर्दैवाने त्याचा विचार करत नाही. खरंच करा. त्या टाईपची काही स्किल शिकून घ्या. म्हणजे अगदी साधं मुलींकरता ब्युटी पार्लर असेल, फॅशन डिझायनिंग असेल, अशा प्रकारे, किंवा इव्हन ह्या प्रकारचे जे कोर्सेस आहेत 4-4, 6-6 महिन्याचे कोर्सेस आहेत. डिमांड प्रचंड आहे. म्हणजे आता तुम्ही सगळे पुण्यात राहणार आहेत, राहते काय त्याला ब्रायडल मेकअप काहीतरी म्हणतात. काय पैसे आहेत, 10,000 रुपये एका दिवसाला 3 तासाला घेत आहेत त्या ब्रायडल मेकअप मध्ये. आहे ना पैसा. आम्ही त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे, शिकलं पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे. पैशाला कमी नाही. अहो साधं आता मुली आहेत, मला माहिती तुमच्यापैकी ते ब्लाऊज शिवायला टाकायला कोणी गेलं होतं का? गेलं होतं का? कोणी इथं? किती पैसे घेतात ब्लाऊजच्या शिलाईचे? बघा किती. त्या कापडाच्या तिप्पट पैशाचं त्या शिलाईचे. साधा विचार आहे. आणि काय आहे त्याच्यात एवढं? 500-600 रुपये. तुम्ही जरा त्यामध्ये फारच रिझनेबल सांगितले. 1000-1200 रुपये घेणारे लोक आहेत ब्लाऊजच्या शिलाईचे. का आम्ही असे काही स्किल शिकू शकत नाही? स्वतःच करू शकता, काही गरज नाही दुसऱ्याच्या पाया पडायची. पण दुर्दैव आमचं असं आहे ना, आमच्याकडे त्या सेल्फ एम्प्लॉयमेंटला महत्वच नाही. म्हणजे अगदी लहानपणापासून काय पोरांना सांगतात, काय तुझ्याच्याने होणार नाही, वडापावची गाडी टाक. किती अपमान आहे हो त्या वडापाववाल्याचा. काय आम्ही जे एमबीए मध्ये शिकतो ना सगळं, तर तो एकटा सांभाळत होते. पर्चेसिंग आहे, कुठे कमी भावात तेल मिळेल, डाळीचं पीठ मिळेल, बटाटे मिळतील हे त्याला बघावं लागतं. क्वांटिटी खरेदी करायची, आपल्याकडे पैसे किती आहेत ते त्याला बघावं लागतं. फायनान्सेस त्याला मॅनेज करावं लागतात. मॅन्युफॅक्चरिंग त्यालाच करावं लागतं. त्याच्यानंतर सेल्स त्यालाच करावा लागतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा किंमत तो नाही ठरवू शकत. किंमत बाजार ठरवतो. 100 रुपयाला वडापाव कुणी घेणार नाही. आणि त्याच्याही उपर सगळ्यात महत्वाचं, गुंड पोलीस, गुंड कॉमा पोलीस यांच्यापासून सांभाळून राहून तो धंदा चालवायचा. आणि आम्ही म्हणतो आयुष्यात काहीच जमत नसेल तो वडापावची गाडी टाक. हे आमच्याकडे जे झाले ना, हे सगळ्यात वाईट आहे. शर्मा प्रतिष्ठा संपली आमच्याकडची. त्यामुळे मुलं तिकडे वळणच बंद झालं. नाही 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 नाही, आपल्याला ते काहीतरी करून ते ग्रॅज्युएशन करून कसली 10,000-12,000ची नोकरी मिळाली की बस कुठं तरी, म्हणजे काय वडापावची गाडी सगळ्यांना टाक असं नाही म्हणत मी, पण काहीतरी स्किल घ्या आणि काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करा. हे नक्की होऊ शकतं. याच्यामध्ये खूप डिमांड आहे. आम्हाला फक्त गरज ओळखता आली पाहिजे. एक छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो. जुनं एक 25-30 वर्षापूर्वीच आहे.
दुर्दैवाने ते गृहस्थ आत्ताच गेली 4 महिन्यापूर्वी. एक सद्गृहस्थ इथं पुण्यामध्ये राहत होते, छोटस घर होतं स्वतःच, आणि लहान मुलं घरात, ती आजारी पडायला लागली सारखी. डॉक्टरकडे, डॉक्टर म्हणायचा नाही हा पाण्याचा प्रॉब्लेम, पाण्याचा आजार आहे. ते म्हणले अरे पुणे महापालिकेचं पाणी पितोय आम्ही, जगातलं बेस्ट पाणी तेच आहे, आजार होईल कसा? तो डॉक्टर म्हणले ते आम्हाला नका सांगू, आम्ही तुम्हाला काय ते डायग्नोसिस करून दिले. मग एक ग्रस्त बघितलं, आपल्याकडे पाणी कुठून येतं? महापालिकेचं. कुठं टाकतो आपण? त्यांच्या खाली ठेवलेल्या स्टोरेज टँक मध्ये. तिथनं काय करतो, वरती गच्चीवरच्या टाकीत पंपाने पाणी चढवतो आणि मग तिथनं घरात सगळीकडे डिस्ट्रीब्युट होतो. गेले वरती गच्ची टाकी डोकून पाहताय, 6 इंच गाळ होता खाली टाकीमध्ये, 6 इंच. जेव्हा ती टाकी स्वच्छ केली आणि त्यात परत नवीन पाणी भरून थोडंसं पोटॅशियम परमॅंगनेट टाकून जेव्हा वापर सुरू केला, घरातला आजार कळाला. तुमच्या आमच्यासारख्या म्हणला तर ह्या भारी झालं, संपला विषय. तो म्हणला हा प्रॉब्लेम माझ्याचकडे आहे का फक्त? कितीतरी नवनवीन मोठ्या बिल्डिंग उभे राहत आहेत, सोसायट्या उभ्या राहत आहेत, कॉलेजेस, शाळा, हॉस्पिटल्स, रेस्टॉरंट्स, हॉटेल्स किती उभी राहतात, त्या सगळ्यांकडे सेम प्रॉब्लेम असला पाहिजे. हे काम कुणी करतंय का? ते बघायला हे काम कुणीच करत नाही. त्याला जसा जमेल तसा तो करतो. त्यांनी सीट सर्व्हिस सुरू केली, टाक्या क्लिनिंग. काय त्याच्यात मोठं ग्रॅज्युएशन लागत नाही का, फार भारी काही शिकायला लागत नाही. त्या माणसाने एक जुनी 2 व्हीलर घेतली, एक माणूस बरोबर घेतला, एक हेल्पर, 2 बादल्या, 2 काय ते खराटे, झाडू काय असेल ते, पोटॅशियम परमॅंगनेटची बाटली. सकाळी 8 ते दुपारी 3 टाक्या साफ करण्याची कामं, दुपारी 4 ते रात्री 9 मार्केटिंगची कामं. त्यानंतर त्याचा व्यवसाय 11 शहरांमध्ये वाढला, फक्त पुण्यात नाही. पुण्यात आज त्यांच्याकडे साधारणपणे 60,000 हाऊसिंग सोसायट्या, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, इन्स्टिट्यूट्स आहेत. त्याचं नाव आहे बापू सर्व्हिसेस. ते बापू पोतदार गेले 4-6 महिन्यापूर्वी. पण हे जे काही आहे ना, काहीतरी वेगळं जे समाजाला हवंय ते जर आम्ही देऊ शकलो सेल्फ एम्प्लॉयमेंट मधनं, तर समाज त्या प्रत्येकाचं स्वागतच करतो. एक अजून छोटं उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही इथनं जेव्हा कोल्हापूरला जाताना साताऱ्याच्या थोडंसं पुढं डाव्या बाजूला एक अतीत नावाचा एसटीचा स्टँड आहे. मला माहिती तुमच्या कोणी बघितलंय का? रस्त्यावर असा बाजूला आहे, फक्त तांबड्या गाड्या थांबतात तिथे, छोटा आहे एवढंच अतीतचा एसटी स्टँड. त्याच्यात एक कॅन्टीन आहे, वडे वडे दिवसाकाठी तो 5,000 वडे विकतो. फक्त वड्याबद्दल बोलते, बाकीचं सगळं वेगळं, पोहे उपमा सगळंच आहे त्याच्याकडे. 5,000 वडे, एका वड्यावर 2 रुपये जरी प्रॉफिट मिळालं तर दिवसाला 10,000 रुपये फक्त वड्यावर कमावतोय. विचार करा, जनरल मॅनेजर तो असतो ना मोठ्या कंपनीतला, त्याला एवढे पैसे मिळतात. कष्ट आहे, कष्ट कष्ट. कुठेतरी आम्हाला वेगळा विचार करता येतो का? काही सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने प्रयत्न करता येतात का? याच्यासाठी सुद्धा एकीकडे डोक्यातलं चक्र सुरू राहिलं पाहिजे. म्हणजे मग आम्हाला नोकरी मागणारा नाही, नोकरी देणारा होता येईल, अशी अवस्था आमची झाली पाहिजे. हे प्रयत्न सुद्धा साईड बाय साईड डोक्यात सतत विचार पाहिजे, अँटेना वरच पाहिजे. कुठं काय समाजाची गरज, कुठं काय, आपल्याला काही करता येईल का? प्रत्येक वेळेला पैसा लागतोच असं नाही. आणि आता इतक्या स्कीम्स आल्यात पैशाच्या सुद्धा, मुद्रा योजना सारख्या कर्ज योजना आल्यात, छोट्या छोट्या लोकांना पैसे देत आहेत त्याच्यातनं, की ज्यातनं तुम्ही तुमचा व्यवसाय उभा करू शकता, तुम्ही तुमचं काहीतरी करू शकता. त्याचाही फायदा आम्हाला घेता आला पाहिजे. म्हणून दर वेळेला ठराविक साचेबद्ध विचार करण्यापेक्षा थोडसे आपले होरायझन्स वाईड केले तर मला असं वाटतं आपल्याला निश्चितपणे चांगलं करिअर मिळूच शकतं. करिअर म्हणजे फक्त पैसा हे जरी खरं नसलं तरी पैसा तेवढाच महत्वाचा आहे. आणि दुसरं त्याच्यात आपल्याला सॅटिस्फॅक्शन किंवा आनंद मिळाला पाहिजे. जे आपण करतो ते नुसत्या पाट्या टाकून आयुष्यभर काही उपयोग होत नाही त्याचा. खरडत जाणारी माणसे मिळते, आयुष्यभर पाट्याच टाकल्या, फक्त काहीच उपयोग नाही झाला त्याचा. फक्त पैसे मिळवले, समाधान आनंद कधीच नाही मिळू शकला. तो मिळाला पाहिजे. हे जर आम्ही बघितलं तर मला वाटतं खूप काही करण्यासारखं आहे. परत एकदा तुमच्या सगळ्यांचे आणि कॉलेज मॅनेजमेंटचे आभार मानतो आणि थांबतो. आता मी ओपन करणार, कारण कीर्तन खूप वेळा ऐकलं तुम्ही. आता थोडस मला तुमचे प्रश्न हवेत की ज्याचं मी उत्तर द्यायला जास्त आनंद होईल. बरं,
सर एक मिनिट माईक. सर 12वी नंतर आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना काय संधी आहेत त्याबद्दल आपण फार सांगितलं नाही. बेसिकली मी जेव्हा ग्रॅज्युएशन म्हणलो ना तेव्हा त्यात आर्ट्स आलं. स्पेसिफिक ब्रांच आर्ट्सची असेल तर मास्टर्स पर्यंत जावं लागेल. हे थोडस मगाशी मी बोललो. पण या बाकीच्या सगळ्या संधी ज्या आहेत म्हणजे या स्पर्धा परीक्षा असतील, लॉ असेल किंवा अजून पण 12वी नंतर ग्रॅज्युएशन नंतर एक ऑप्शन आहे दिस कॉल्ड MSW मास्टर ऑफ सोशल वर्क. याच्यातही खूप चांगल्या संधी, काम करण्यासाठी संधी. त्यांना परत लक्षात घ्या सगळ्यांना आर्ट्स कॉमर्स सायन्स हे ग्रॅज्युएशनचा संबंधच नाही. व्होकेशनल मध्ये सुद्धा 12वी आर्ट्स नंतर जाताच येतं. सो जेवढ्या कॉमन संधी आहेत त्या आर्ट्स नंतरही मिळतातच, इन्क्लुडिंग लॉ पासून ते MSW पर्यंत. सर अजून एक आर्ट्स बद्दल माझा जो मुलगा आहे तो थोडासा स्पेशल चाइल्ड आहे, स्लो लर्नर आहे. त्याचा IQ 75 वगैरे आहे. बाकी फिजिकल पण प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यासाठी कशा प्रकारची आर्ट्समध्ये आता त्याला 79% मार्क पडले आहेत. तर कुठे तो हे बघा त्याला एक तर हे व्होकेशनल मध्ये काही करता येते का बघा. स्पेशली मी तुम्हाला MKCL चा जो कोर्स सांगितला एक बघून घ्या त्याच्यात काही जमते का. नाही तर ग्रॅज्युएशन नंतरचे हे जे कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटचे पण कोर्सेस आहेत आणि ज्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणण्यापेक्षा MSW पासून लॉ पर्यंतचे या कोर्सेसमध्ये स्वतःवर डिपेंडंट गोष्टी आहेत. त्याच्यात आपल्याला काही करता येते का असं थोडस ट्रायल अँड एरर मध्ये गोष्टी करून पाहायला. पण या स्पर्धा परीक्षांची त्यांनी तयारी केली ना, सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडे? हो सर. रिझर्वेशन आहे सरकारी निमसरकारी नोकऱ्यांमध्ये. या स्पर्धा परीक्षांची तयारी करायला कुठल्या IBPS किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची जी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सगळ्या परीक्षांचा सिलेबस एक असलेल्या परीक्षा. इन्शुरन्स दरवर्षी इन्शुरन्स कंपन्या जाहिराती काढतात आणि रिझर्वेशन आहे. आपण मग रिझर्वेशनवर लक्ष ठेवायचं. पण या परीक्षेत चांगले मार्क मिळाले तर होऊच शकत. ग्रॅज्युएशन प्लस एक्झाम द्यायची. येस. अरे काय झाले झोपेत लागली. कुणाचे आणखी प्रश्न असतील ते विचारू शकता. सर आपलं पर्सनल गायडन्स हवा असेल तर त्याच्याबद्दल पण थोडं सांगावं. हा नाही माझा नंबर देतो मी. तुम्ही मला फोन करा, वेळ ठरवा आणि मग भेटू शकतो. काही प्रॉब्लेम. नंबर सांगतो 9850063480 9850063480. बोला पुढचा काय काय भूक लागली काय? 6 झाले एवढे लवकर जेवतात का? विद्यार्थ्यांचेही प्रश्न असतील तर तेही विचारू शकता. तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. माझी तर खरं तर इच्छा आहे की भगवद्गीतामध्ये PhD करायची आहे मला. आणि ती PhD केल्यानंतर मला काय संधी आहे हा माझा पर्सनल प्रश्न आहे. आता हा विषय असे बस मुळात आपल्याला संस्कृत भाषा शिकायची खूप गरज आहे. कारण भगवद्गीता संस्कृत मध्ये आहे. त्यामुळे जर मूळ भगवद्गीतेवर काही अभ्यास करायचा असेल तर संस्कृत शिकावं लागेल. पण संस्कृत न शिकता सुद्धा भगवद्गीतेवर करता येऊ शकतं. कारण त्याचे अनेक मराठीमध्ये अनुवाद आलेले आहेत. ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ आहेत की ज्याच्यावर जे भगवद्गीतेवरच आहे. सो PhD भगवद्गीतेवर करायला प्रॉब्लेम काही नाही, याच्यावर होऊच शकतं. फक्त प्रश्न असा आहे त्याच्यावर आधारित नोकऱ्या मिळतील का, तर ती शक्यता फार कमी आहे. ते आपल्याला हाऊस म्हणून करावं लागेल, आवड म्हणून करावं लागेल. नंतर त्याच्यावर आपण काही लेक्चर्स किंवा असं काही द्यायला सुरुवात केली मग त्याच्यावर लोक यायला लागली ती गोष्ट वेगळी आहे. पण त्याच्या जोरावर खूप मोठं करिअर उभं राहीलच याची नाही गॅरंटी. म्हणजे ती हाऊस किंवा आवडच ठेवावी. आपल्या आनंदासाठी ते नक्की शिकावं. PhD हो न हो, PhD हा त्यातला एक मामूली मिळालेलं बक्षीस समजूया. पण तेच महत्वाचं आहे असं नाही. आपल्याला आनंद वाटतोय, आपल्याला काहीतरी शिकावं असं वाटतंय, त्यातनं आपलं कल्याण होतंय, ते नक्की शिकावं. पण हे थोडंसं आपण एक आवड साईडला ठेवावं.
आणखी कोणाचे प्रश्न? काय हो? काय चाललंय ते? हा बोला बोला. सर मला 12th नंतर एव्हिएशन फील्ड मध्ये जायचे. एव्हिएशन हो सायन्स आहे का? हो पीसीएम. गुड. एव्हिएशन फील्ड मध्ये जायचे. तर एव्हिएशन फील्ड साठी काही स्कॉलरशिप आहेत का? म्हणजे गव्हर्नमेंटचे म्हणजे पेमेंट म्हणजे आजकाल मला स्कॉलरशिप टाईपचं लायसन आहे 15 lakhs मला 1 करोड खर्च सांगतो. हे बघ दादा, एक लक्षात ठेव. सरकारी संस्था एकच आहे. कॅटेगरी आहे एससी. सरकारी संस्था दुर्दैवाने एकच आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकॅडमी रायबरेली. त्यांची एंट्रन्स असते, दर 4 महिन्याला एंट्रन्स होते. त्याला बसा, ती पास झालात तर तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट ते कॉलेज देईल, कारण ते सरकारी आहे. बाकीचे देत नाही, कारण त्या सगळ्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत. आणि मग 35 लाखापासून 50 लाखापर्यंत, 60 लाखापर्यंत, 70 लाखापर्यंत फी. आणि पैसेही द्यायला एक वेळ हरकत नाही, बँका लोन देतात, गॅरंटी कुणी घेत नाही जॉबची. त्यामुळे तेही चेक करून घ्या की जॉब गॅरंटी मिळते. दुसरा त्यातला भाग आहे की एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग किंवा एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, याची पण भरपूर कॉलेज आहेत, त्यांना सुद्धा काही एंट्रन्स लागत नाही, काही नाही लागत, डायरेक्ट ऍडमिशन आहे. तिथे ऍडमिशन घेताना मात्र काळजी घ्या की त्यांचे गेल्या 4 वर्षाची प्लेसमेंट काय झाली ही बघून घ्या. कारण तुम्ही एरोनॉटिकल इंजिनिअरिंग किंवा एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग मध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर जर ते तुम्हाला प्लेसमेंट नाही देऊ शकले तर ते ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट घेऊन तुम्ही कुठे जाणार आहात? तुम्हाला टाटा मोटर्स येणारच नाही, तर ते काही एअरक्राफ्ट मध्ये नाहीये, मग ते कंपन्या कमी आहेत. त्यामुळे अशी इन्स्टिट्यूट बघा की ज्यांच्याकडे ते टायअप्स आहेत आणि ज्यांच्याकडनं गॅरंटी जॉब मिळतो. फक्त पायलट एवढंच नाही, तर एअरक्राफ्ट मेंटेनन्स आणि एरोनॉटिकल इंजिनिअरिंग मध्ये पण संधी मिळू शकतात. फक्त इन्स्टिट्यूट इज व्हेरी इम्पॉर्टंट, तेवढी काळजी घ्या. सर हॉटेल मॅनेजमेंटसाठी काय? हॉटेल मॅनेजमेंटसाठी 12वी नंतर आहेच ना, डिग्री आहे, पण त्या डिग्रीला सीईटी आहे. सीईटी म्हणजे नॅशनल लेवलची सीईटी वेगळी, स्टेट लेवलची सीईटी वेगळी, ते सगळं संपून गेलंय. पण डिप्लोमा नक्की मिळू शकते ऍडमिशन. कुठल्याही 12वी पोराला 12वी नंतरचं हॉटेल मॅनेजमेंटच्या डिप्लोमाला ऍडमिशन मिळेल. डीटी डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनच्या वेबसाईटवर थोड्याच दिवसामध्ये त्याची जाहिरात येईल. तिन्ही डिप्लोमाची एकत्र येते, हॉटेल मॅनेजमेंट, फार्मसी आणि सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, तिन्हीची एकत्र येते. तो अर्ज भरायचा आपण. पुण्यातच 4 ठिकाणी सोय. त्याच्यामध्ये जॉब गॅरंटी आहे? त्याला जॉब गॅरंटी असं काही कुणी देत नाही, पण त्याच्यात कसं आहे ना की 50% पोरं जॉब नकोच आहे, त्यांना स्वतःच काहीतरी करायचं. पण अदरवाईज आहे, बऱ्यापैकी जॉब मिळतात. फक्त त्या कॉलेजला तेवढं चेक करा त्यांच्याकडे किती पर्सेंट प्लेसमेंट आहे. इथं सरकारी कॉलेज आहे, त्याच्यापासून 2 किलोमीटर पलीकडे AISSMS जे आहे, ऑल इंडिया श्री शिवाजी प्रिपरेटरी स्कूल, त्यांचं स्वतःचं हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज आहे. त्या कोर्टाच्या शेजारी आहे ते कॉलेज. आणि तिथं त्यांच्याकडे डिप्लोमा आहे. 12वी नंतर डिप्लोमा मिळू शकेल तुम्हाला, आत्ता सुद्धा मिळेल, काही प्रॉब्लेम नाही. 12वी मध्ये किती मिळेल? 12वी नंतर डिप्लोमा तिथे आहे, आपल्या इथल्या मॉडेल कॉलनीच्या कॉलेजला. तिथे ऍडमिशन घेतलं चालेल का 12वी? कुठेही घ्या ना, फक्त ती जाहिरात यायची आहे, अशी नाही ऍडमिशन मिळणार. ती जाहिरात येईल आता, त्यामुळे डीटीच्या वेबसाईटवर लक्ष ठेवा. सर अजून एक प्रश्न विचारतो. या विद्यार्थ्याशी नाही, पण माझी मुलगी 12वीला झाली आता, तर तिला MBA BBA करायचं आहे, CET देते. तर पुण्यामध्ये सर कुठे चांगल्या ऑपॉर्च्युनिटी साठी प्रयत्न केला पाहिजे? सर सीईटी मधनं जी कॉलेज अवेलेबल आहेत ती कुठलीही प्रायव्हेट नाही, म्हणजे त्याच्यात MIT नाही, त्या सिम्बॉयसिस नाही, कोणी देते, त्याच्या स्वतःच्या सीईटी आहेत. या सीईटी मधनं जेवढी कॉलेज BMCC पासून कर्नाटक हायस्कूल पर्यंत अवेलेबल आहेत, त्या BBA नंतर फार जॉब मिळण्याची शक्यता नाही. मिळाला तरी तो खूप मोठा मिळत नाही. पण व्हॉट यू नीड टू डू इज MBA आफ्टर दॅट. आम्ही बिझनेसच्या दृष्टिकोनातून विचारतो सर, पण पहिले सध्या करिअर पण पहिले 2 वर्ष घडलं पाहिजे या दृष्टिकोनातून पण मी बघतोय. पुढे बिझनेस जरी करायचा असला तरी तिने प्राथमिक शिक्षण कुठल्या तरी चांगल्या इन्स्टिट्यूट मधून घेऊन. पण मग BBA मध्ये तुम्ही BMCC ला चेक करा किंवा कावेरी इन्स्टिट्यूट जे आहे कर्नाटक हायस्कूल तिथे चेक करा, त्यांच्याकडे काही प्रमाणात एम्प्लॉयमेंट आहे आफ्टर BBA ऑल्सो. टू गेट एक्सपिरियन्स, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स, पण BBA नंतरही जर मिळत असेल तर घ्या. आणि मग MBAच्या नादाला लागायची काही गरज नाही. तुम्हाला स्वतःच काही सुरू करायचं असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही.
बोलताय. सर जर एखाद्याने ठरवलं की एमपीएससी करायची तर मग सेकंड ऑप्शन मग काय करायचं? एमपीएससी युपीएससी करायचंच असेल तर आता लगेच प्रयत्न सुरू करायचे अभ्यासाचे. पुढची 3 वर्ष अभ्यासाला आपल्याला 8 तास दिलेच पाहिजेत रोजचे, सांभाळून आपली डिग्रीचा कोर्स. त्यानंतर आपल्याला लगेच बसता येईल परीक्षेला त्या, आणि त्या परीक्षेत मग आपल्याला यश मिळालं. 2 वर्ष ट्राय करायचं, फक्त 2 वर्ष. कारण आधी आपण 3 वर्ष अभ्यास केलाय, पुढे 2 वर्ष अभ्यास करता करता ट्राय करायचा. नाही झालं किंवा लक्षात आलं की हे काय होण्यासारखं नाही, तर मग ग्रॅज्युएशन नंतरचे जे कोर्सेस आहेत, लॉ आहे, मास कम्युनिकेशन आहे, MSW आहे, MBA आहे, या कोर्सेससाठी प्रयत्न करायला लागायचा. इनडेफिनेट टाइम 5-5, 7-7 वर्ष युपीएससी एमपीएससी वर घालवण्यात काही अर्थ नाही. पोरं ग्रॅज्युएशन नंतर अभ्यासाला सुरू करतात, मग 5-7 वर्ष जातातच. आता सुरू करा, काही कामधाम नाही आपल्याला. आता करा, रोज 8 तासांप्रमाणे अभ्यास सुरू करा. मेनली ते जनरल नॉलेजच आहे, लागेल तेवढी पुस्तकं बाजारात आहेत. काही कुठला क्लास फीस लावायची गरज नाही, आपला आपण अभ्यास करावा, काही प्रॉब्लेम नाही. सर मी आता नीट 2025 दिलाय, मी रिपीट करू का ना करू? कारण ह्या वर्षी पेपर खूप टफ होता आणि मी माझे मार्क्स पाहिले तेवढे नाही की मला किती येते स्कोअर? 200 मध्ये. काही विषय तोच आहे, रिपीट करून कितपर्यंत पोहोचणार होता आपण? 600 पर्यंत पोहोचणार का रिपीट करून? नक्की ट्राय केला तर होईल. या 2 वर्षात कामी झालं. हे बघा, रिपीट करायला काय हरकत नाही, पण किती रिपीट करायची याची पण लिमिट ठेवा. 4 रिपीट केलेली पोरं आली आहेत माझ्याकडे. काय मॅक्झिमम घ्यायचं असेल तर एकच चान्स घ्या, त्याच्यापेक्षा जास्त नाही. जे होईल ते होईल. ते 200चे 300 होत, 400 होत, यू हॅव टू स्टॉप ऍट सम पॉइंट. या वर्षीचा टफ निघाला, पुढच्या वर्षीचा सोपाच निघेल असं काही तुम्हाला कोणी सांगायला आलेलं नाही. पुढच्या वर्षी पण टफ निघाला तर काय करणार? सो व्हॉट आय ट्राइंग टू से की ठीक आहे, इफ यू आर सो कॉन्फिडंट, तुम्हाला वाटतंय हो आपण करू शकतो, तर एकच चान्स, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि मग जे मिळेल ते मिळेल. एक लक्षात घ्या, 300-400 जरी स्कोर आला तरी तुम्हाला MBBS नाही मिळालं तरी BAMS आहे, BHMS आहे, वेटरनरी आहे, त्याच्याबरोबर पॅरामेडिकल्स आहेत, फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, सगळे कोर्सेस नीटवर आहेत, कमी मार्काला मिळणार आहेत. सो असं जर का गृहीत धरू, आजही तुम्हाला 200 वर फिजिओथेरपी नक्की मिळेल. पण स्टिल इफ यू फील की नाही आपल्याला ते जरा एक चान्स घ्यायचाच, तर एकच, त्याच्या पुढे नको. थँक्यू सर. आणखी कोणाचे प्रश्न आहेत? धन्यवाद. ओके, एक छोटं आता मुलांना जे पुस्तक दिलंय भेट, ते माझ्याकडे काही कॉपीज मी आणल्या आहेत. 10वी-12वी नंतरचे सगळेचे काही कोर्सेस त्यात आहेत. कोणाला हवं असेल तर हे संपल्यावर मला भेटा. परत एकदा सगळ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात असणाऱ्या जरी जाल इथून तुम्ही